नमस्कार रसिकजनो. आपल्या रसिकतेची खूण आपण आपले भ्रमणध्वनी बंद करून व मूक करून पटवलीच असेल. तर सादर करीत आहोत आजचा खेळ युगांतर. स्थळ आहे हस्तिनापुरातलं एक उदास अंधारलेलं दालन. द्वापार युग संपून कलियुग नुकतंच सुरू झाले. भारतीय युद्ध संपून अवघे काही दिवसच झाले. तिकडे कुरुक्षेत्रावर योद्धे, त्यांचे हत्ती, घोडे, साऱ्यांचे मृतदेह अजूनही पडलेले आहेत. अजूनही दिवसाढवळ्या त्यांची आभूषण, अलंकार, शस्त्र चोरायला शर्विलकांच्या झुंडीचा झुंडी घोंगावत आहे. त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यावर वाहत येणारी दुर्गंधी आजही हस्तिनापुरातील बाल, वृद्ध आणि विधवांना असह्य होत आहे. अशाच एका दिवसाचा तिसरा प्रहर. तिन्ही सांजा झालेल्या आहेत आणि राजमाता गांधारी आसमंतातील वातावरण इतकीच उदास आणि अस्वस्थ आहे. बोल सूत्रधारा, काय घडवायची योजना? विशेष काय नाही, तुझी आणि द्रौपदीची भेट. द्रौपदी आणि तरीही तू म्हणतोय विशेष काही नाही. अर्थात, कारण एखाद्या विशिष्ट परिस्थितीत दोन भिन्न व्यक्तींना एकत्र आणणं हेच माझं काम. आणि मग ही विशिष्ट परिस्थिती घडवतं कोण? तुम्हीच. तुम्ही, तुमचे स्वभाव, वागणं, मत. माझं काम एवढंच की परिस्थितीच्या अशा एखाद्या विशिष्ट वळणावर दोन भिन्न व्यक्तींना एकत्र आणायचं आणि त्या वळणाला काही नवीन अर्थ मिळतो का ते पाहायचं. निष्ठुरेस. थकले रे मी. अगं, असं थकून कसं चालेल? आल्या वेळेला सामोरं गेलंच पाहिजे. मान्य, पण एकटीनेच हे असं सगळं. एकटेपण का तुला नवीन आहे? आणि न जाणं कदाचित आज संपेल ही तुझं एकटेपण. घेतो. कोण कोण आहे? मी. अर्थात मीच. का? तूच होय. मला वाटलं. काय काय वाटलं? युद्ध संपल्यापासून इथे दुसरं कोण येतंय? आज एवढी अस्वस्थ का आहेस राजकन्ये? तसं नाही ग. इथली माती मला कधी आपली वाटलीच नाही. मुळं माझी इथे कधी रुजलीच नाही. म्हणून जिथे रुजली होती तिथल्या आठवणी करते गोळा. अगं, किती हा आटापिटा मनातला लपवायचा. पण तुझे विचार तुझ्या आधी आता मलाच कळतात, नाही का? बर सांग, आज हा कोणता सल आहे? सल नाही, भीती. भीती? राजकन्ये, आजवर ह्या भीतीचा स्पर्शही झाला नव्हता तुझ्या मनाला कधी. पण आज असं काय घडणार आहे? पुन्हा वादळ उठवायला तो कृष्ण काय येणार आहे? कृष्ण नव्हे, कृष्णा. एकटी मला भेटायला. काहीतरीच तुझं राजकन्ये. अगं, व्यास, विदुर, कुंती, कृष्ण कमी का लोक भेटले? अगं, प्रत्यक्ष पांडव आले तेव्हाही स्थितप्रज्ञेनं वागलीस तू. म्हणूनच सखे, म्हणूनच माझ्या मनावरचे घाव तिच्या समोर उघडे पडायला नकोयत मला. तिच्या नजरेतली ती धग, आव्हान अजून तसंच असेल तर या बंद डोळ्याआड सुद्धा जाणवेल मला ते. आणि दया किंवा करुणा जर पाझरली तिच्या नजरेतून तर ते तर अजिबात नाही सहन होणार मला. कशाला येत असेल ती? येऊ नको, येऊ नको असं सरळ सांगू तिला? छे छे, गांधारी, मनाचं दुबळेपणे असं उघड करणार तू? या दिव्यातून पार पडायला मला तुझी मदत हवी आहे. बोल, तू तरी आहेस ना माझी? बोल. काय करू? अगं बोल. तूच काही काळ द्रौपदी होशील. हा, ती काय विचार
विचार करेल असा विचार करून तू विचारशील. सांग ना, तूच काही काळ द्रौपदी होशील? सखे, तुझी ही राजकन्या तिच्या समोर दुबळी पडलेली बघायची नसेल तर एवढं करावंच लागेल तुला. ठीक आहे, पण जे बोलेन ते मी नाही, ते द्रौपदी बोलेल. त्यानंतर मग रुसवा दुरावा मला चालणार नाही. मान्य बाई, मान्य. ठीक आहे, मग सुरू करूया. ती येण्यापूर्वी हाही खेळ खेळूया. काय म्हणालीस? खेळ? सखे, खेळ? सखे, सखे? राजमाते. कोण? द्रौपदी? तू म्हणालीस राजमाते? अगं निदान तू तरी. राजमाता म्हणताना मनात नव्हता कुठलाच हेतू. समदुःखी माता म्हणून आले, एवढंच ध्यानी घे तू. वंदन करते माते. समदुःखी? आपण समदुःखी? अगं तू जेती, मी जीत. खरं? मान्य. आज आपण दोघेही पराभूत. मान्य. ती तिसरी, ती मात्र भाग्यवान. सगळी युद्ध जिंकून आता. माता कुंती? नाही माते, पुत्रशोक तिलाही टळला नाहीच आहे. वरून दाखवत नसेल पण आतून तीही मोडलीच आहे. तरी सुद्धा आई पण खूप भोगलं तिनं. भोगलंही आणि सोसलंही. नुसत्या रित्या आठवणींची धनी नाही ती. आठवणी? मग तुझ्या केसावर माझे हात क्षणभर रेंगाळले ना, ते सुद्धा एका कटू आठवणीमुळेच. म्हटलं की नाकाशीत दुःशासनाच्या ताज्या उष्ण रक्ताचा सूक्ष्म गंध दरवळतोय. आणि इथे या प्रासादात भरून राहिलेला उन्मत्त पुरुषी मदाचा उग्र दर्प, प्रासादातील प्रत्येक दासीला गुदमरून टाकणारा तो दर्प, तो नाही जाणवला तुला कधी? सखे, कोण बोलतंय हे? प्रासादातली एक दासी का महाराणी द्रौपदी? द्रौपदी, अर्थात द्रौपदीच. ते सगळे सरळ सरळ युद्धाला उभे होते. अगदी अभिमन्यू सुद्धा. मृत्यूलाच त्यांनी सरळ आव्हान दिलं आणि त्यात मृत्यू जिंकला. पण माझ्या 5 मुलांनी असं काहीच केलं नव्हतं. युद्धविराम झाल्यानंतर शांतपणे झोपली असताना त्यांना. तो सुद्धा युद्धाचाच परिपाक समजायचा पांचाली. सुडाचा अग्नी चेतवणं फार सोपं, पण एकदा तो भडकला की त्याला शांत करणं तेवढंच कठीण. पण सुडाग्नी चेतवणारी मी एकटीच आहे का ग? तुझ्या या डोळ्यावरची ही 2 बोट रुंदीची पट्टी, ती देखील एका सूड यज्ञाची वेदीच ना? वेदीच ना, सत्याची आहुती मागणारी? आहुती सत्याची, सत्वाची का स्वत्वाची? सखे, तू बोलतेस हे? अगं तूच जरी नव्हे राजकन्ये, द्रौपदी. अगं ती बोलतेय हे. हो, द्रौपदी. म्हणे आम्ही माता, समदुःखी माता. मला सांग, मी भोगलेल्या आयुष्याकडे ही नजर भिडवून बघू तरी शकेल का? सांग. गांधारी, तुला मान्य असो किंवा नसो, पण द्रौपदी ही एका दुःखी विदीर्ण मातेच्या स्वरूपातही येऊ शकते हे ध्यानात घे. आणि मग तेव्हा स्वतःला कसा आवर घालायचा हेही ठरवून ठेव. म्हणजे आणखी कोणत्या तरी वेगळ्या रूपात येईल ती? कोणत्या? कोणकोणत्या? गर्विता पत्नीच्या, किंवा मग विजयी राणीच्या, किंवा मग केवळ निखळ स्त्रीच्या. सखे,
सखे सखे देवी, तुझी सखी आता इथे नाहीये. मी श्यामली. देवी, आज कुरु राज्यातील एक स्त्री म्हणून तशाच एका स्त्रीला भेटायला आली मी. कुरु राज्यातल्या का कुरु वंशातल्या? तर मग कुरु वंशातल्या 2 स्त्रिया म्हणून बोलूयात आपण. नाहीतरी दुसरं कधी केलंच काय आपण? एवढा प्रलयंकारी महापूर येऊन गेला आणि आपण प्रवाह नेईल तिथे नुसत्या वाहात गेलो. कुरु वंशातल्या स्त्रिया. बोल बाई, काय बोलायचं आता आपण? अर्थात आपल्या कर्तृत्वाविषयी. जे काही घडलं ते सगळं आपल्यामुळे. सर्व घटनांमागे शक्ती मात्र आपली होती. अगं, आपण सूत्रधार आणि हे सगळे कुरुपुरुष काष्टपुतळ्या. आवाजावरून चांगली जाणती प्रौढा वाटली होतीस. बोलतेस मात्र 16 वर्षा नवोढे सारखी. आपण सूत्रधार? नाही ना पटत. अगं, पण मी देते ना दाखले या कुरुस्त्रियांच्या कर्तृत्वाचे. आठव, सत्यवतीने भीष्माकडे मागितलेले ते वचन आठव. आणि यज्ञकुंडात आत्मनाश करून घेणारी देवी अंबा आठवते तुला? आणि विचित्र वीर्याचा वंश खुंटला तेव्हा व्यासांना नियोगासाठी पाचारण कुणी केलं ग? सत्यवतीने ना. आईची आज्ञा मोडता येत नाही म्हणून तर तो योगी तयार झाला नाही अशा कृत्याला. आणि त्याचा परिणाम काय? एक पुत्र पंडू, तर दुसरा अंध. आजच्या या सर्वनाशाला ह्या सगळ्या स्त्रियांचीच ही कृत्य कारणीभूत आहेत, नाही का? हो, खरंय तुझं. आणि त्यांच्यानंतर आम्ही. मी, कुंती. नाही, आधी कुंती. 5च्या एकीसाठी तिनं मला भूलच घातली होती. 5 पतींच्या पंचसुखाची भूल. तू, कुंती, आयुष्यभर सहन केलं, पण शेवटी हवं ते मिळवलं. आज तू महाराणी, ती राजमाता. तू स्वतःला इतकं कमी का लेखतेस ग? अगं, आम्ही झालो असू महाराणी आणि राजमाता, पण तुझ्यासारख्या पतिव्रता म्हणून पुरे. द्रौपदी, तू तरी सामान्य पौरजनांसारखी पतिव्रता म्हणून देव्हाऱ्यात नको बसवू मला. गुदमरून टाकणाऱ्या ओझ्याला मला कधीतरी झुगारून द्यायचंय. माझ्या मनात नसेल सुडाची आग भडकून उठली. सुडाची आग माते? पण सूड कोणाचा? कशाचा? सगळ्या वंशाचा. गांधाराहून भीष्म मला इथं घेऊन आला. या वंशाच्या महानतेची सगळी गाथा मी ऐकत आले होते. महान वंशाची सून होणार म्हणून मनात आनंदाने फुलत आले होते. एकच गोष्ट मला कधीच कुणीच सांगितली नाही. बापाने नाही, भावाने नाही, की बाई ग, तुझा नियोजित पती जन्मांध. काही घोर फसवणूक. माझ्या सखीने सांगितलं मला, पण तोवर फार उशीर झाला होता. सत्य कळलं तेव्हा दुःख तर झालंच, पण त्याहून मनात भरला होता तो द्वेष, संताप आणि तिरस्कार. त्या क्षणी मी निश्चय केला, मी आंधळ्याची काठी फोडणार नाही. तो जन्मांध, मग मी स्वेच्छा. सुरू झाला 2 आंधळ्यांचा संसार, कधीही न संपणाऱ्या रात्रीसारखा. पडणारे ते हात, पुन्हा पुन्हा होणारी गर्भारपण. दरवेळी एका विषवृक्षाचं बीज मी गर्भाशयातून उचलून घेत होते. माझ्या मनाचा कणकण आक्रोश करत असायचा.
गांधारी, ज्या वंशानं तुझा विश्वासघात केला त्याचा निर्वंश घडून आण. निर्वंश. राजकन्या थांब. नाही, बोलू दे मला, कळू दे सगळ्यांना या पट्टी मागे किती हलाहल साठलंय ते. आजवर शकुनी जाणून होत आहे फक्त. सुडाच्या प्रवासात त्याच्यासारखा साथी नाही म्हणून मीच हट्टाने ठेवून घेतला होता त्याला इथे. अचूक केलं त्यानं त्याचं काम. एक एक सल्ला देत सर्वांना सर्वनाशाकडे अचूक नेलं. ही सुद्धा माझ्या पतीचा, माझ्या मुलांचा प्रत्येक प्रमाद दृष्टीआड केला. एकदा डोळ्यावर पट्टी बांधली की सगळ्याच अंधार, सगळंच काळ. हा, पण एकदा, फक्त एकदा मी या सगळ्याचा निषेध केला होता. कधी माहिती? तुझ्या पतींनी दासीसारखी तुला द्युतापणाला लावली तेव्हा. द्रौपदी, मला क्षमा कर. आज तुला खरं सांगते मी. माझ्या त्यावेळच्या त्या संतापाला सुद्धा एका विकृत तृप्तीची धार होती. मनात येत होतं, उत्तम झालं. महान वंशाची लाज भर राजसभेत उघडी पडली. उत्तम झालं. पुरे आता राजकन्ये. पण आज खरं बोलायचं ठरलंय ना. त्या दिवशी मला कळून चुकलं. आता हा वंश टिकत नाही. आता केवळ ऱ्हास, सर्वनाश. एकेका पुत्राच्या मृत्यूची बातमी आली की अंधराजा खचत खचत जाताना दिसायचं, मला जाणवायचं. मनात यायचं पट्टी सोडून टाकावी आणि त्याचा तो जीर्ण विदीर्ण चेहरा डोळे भरून बघून घ्यावा. नाही केलं. ओझा आहे ना शिरावर पातिव्रत्याचा. पती अंध म्हणून अंधत्व स्वीकारणारी एकमेव आर्य स्त्री, महान पतिव्रता गांधारी. गांधारी, अगं शांत हो. हे बघ, असा उद्रेक सहन नाही व्हायचा तुला. उलट आताच शांत वाटेल मला. कधीतरी सगळ्यांना माझं खरं रूप दिसू दे. कधीतरी मला माझी खरी ओळख पटू दे. गांधारी, सांभाळ स्वतःला. अगाशी भावना विवश होऊन तिच्या पुढे उघडी नको पडूस. पण हे सत्य दोनच व्यक्तींना सांगायची माझी इच्छा होती. एक त्या अंध राजाला, त्याच्या किंवा माझ्या आयुष्याच्या शेवटी माझ्या सुडव्रताची सांगता म्हणून. आणि दुसरी तू, द्रौपदी. क्षमा कर माते, पण तुझ्या मनात खोलवर दडपलेलं सत्य आज मी ऐकलंय. याज्ञसेनी, तू म्हणजे तू सुद्धा माझ्या पट्टीचा फायदा घेतलीस. आगळीक झाली असेल तर क्षमा कर माते. माते, लौकिकते सारं काही पायाशी लोळण घालतंय. हिरावली गेलेली सत्ता आणि संपत्ती परत जिंकलीये. तरी आत कुठेतरी वाटत काहीतरी गमावलंय. प्रेयस नाही, पण चिमटीतही धरता येऊ नये असं श्रेयस हरपलंय. मनात येत मी नक्की कोण, कोणाची, या 5 पतींपैकी याची की त्याची. अभिमन्यू गेला
तेव्हा अर्जुन ढाय मोकलून रडला. दुःखाने अगदी वेडापिसा झाला होता तो आणि घटोत्कचासाठी भीमूर पिटून घेत होता. पण माझी 5 मुलं गेली तेव्हा मात्र एक भीषण शांतता. इथे तिथे सर्वत्र. रडले असेल तर ती फक्त मी. का का ती मुलं फक्त माझी? आणि मग मी कोणाची? या 5 आणि म्हणूनच एकटी. अशा प्रश्नांची उत्तरं आपली आपणच शोधायची असतात मुली. भीती वाटते एकटीने उत्तर शोधायची. आधाराची गरज वाटते. राज्य हवंच होतं ग मला, पण ते एका सुजला सुफला भूमीचं. पण मिळालं काय? प्रत्येक नजरेत एक आरोप वणव्यासारखा पेटलेला. हे सगळं तुझ्यामुळे पांचाली. हे सगळं फक्त तुझ्यासाठी. खरंच खरंच हे सगळं माझ्यामुळे, माझ्यासाठी. म्हणूनच माते तुझ्या दाराशी आली, झोळी पसरवून याचक म्हणून. माते या झोळीत घाल तुझ्या डोळ्यावरची पट्टी. कृष्णी, तुझी ही मागणी मान्य करू शकेल अशी आणखी एक व्यक्ती आहे की? आजवर जिने केवळ वेळोवेळी तुझी पाठ राखणच केली अशी व्यक्ती? तो नको. अगं एक तो, केवळ तोच होता ज्यानं माझ्यातली स्त्री जाणली. ज्याच्या फक्त असण्याने दुःखाचीही फुलं झाली असा तोच होता. एकमेव. पण त्यानंही माझ्या स्त्रीत्वाचं असं भांडवल करावं, तो कर्ण गळाला लागावा म्हणून माझ्या देहाचं आमिष लावावं. त्याचं आणि माझं नातं ते तेव्हाच बदललं नव्हे, तुटलंच. आयुष्यात वेळोवेळी वस्तू म्हणून वापरले गेले का मी, पण तुला मात्र तुझ्या या पट्टीने वाचवलं वस्तू होण्यापासून. म्हणूनच आता अगं निदान आता तरी. नाही, ही पट्टीच तर माझं सत्व, माझं व्यक्तिमत्व. सखे, काही अशी क्रूर थट्टा आरंभली आहेस तू. सुरुवात कुठूनही केलीस तरी नेमकी माझ्या पट्टीपाशी येऊन पोचलीस. महाराणी द्रौपदी येत आहेत. सखे, म्हणजे खेळ संपला. आता सत्य, वास्तव. जा, घेऊन येतील. काय मंडळी, बघताय ना? नाही, मला जाणीव आहे की कदाचित हे सगळं तुम्हाला पटत नसेल. म्हणजे हजारो वर्ष लोकांनी मनात बाळगलेल्या प्रतिमांना धक्का लावल्याचा प्रयत्न वाटेल, पण तसा हेतू नाही. महाभारताबरोबर काही गोष्टी संपुष्टात आल्या, पण इतर काही गोष्टी, इतर काही गोष्टी महाभारतानंतर शतकानुशतक पुढे, म्हणजे अगदी आजवर जशाच्या तशा चालू आहेत. नियोगाची प्रथा घ्या. महाभारताच्या काळात ती अस्तित्वात होती, सर्वमान्य होती, म्हणजे आजच्या स्पर्म डोनेशन सारखी. त्यामुळे तर्कसंगत विचार केला तर गांधारीच्या सखीने कल्पिलेली द्रौपदी कदाचित आपल्याला बरोबर वाटू शकेल. पण जर खरी महाराणी द्रौपदी आली तर? आज अचानक मुद्दाम आले.
युद्ध संपल्यापासून यायचं होतं, राहून गेलं. तुझं अभिनंदन करायचं होतं म्हणून. अभिनंदन माझं? कशाबद्दल? हे महाभयंकर युद्ध संपल्याबद्दल? नाही, युद्ध झाल्याबद्दल, आणि ते असं संपल्याबद्दल. युद्धभूमीवर गेली होतीस? हो, युद्ध संपल्यावर. कृष्णा सर, युद्ध संपल्यावर इतक्या दिवसांनी सारी शव चढायला लागल्यावर तुझ्या मुलांची शव पाहायला गेली होतीस? पण मला करायलाच लागणार होतं ते. आणि कृष्ण सुद्धा मला आणि तोच म्हणाला, गांधारी आता तरी पट्टी सोड डोळ्यांवरची, म्हणून मग तेही केलंस. विवाहाच्या आधीपासून बांधलेली ही पट्टी काल प्रथमच सोडलीस. काय दिसलं तुला? जी मुलं जन्मली तेव्हा, सिंहासनावर बसली तेव्हा एकदाही पाहिलं नाहीस त्यांच्याकडे, आणि आज त्यांची शव पाहायची होती तुला? की इतक्या वर्षांची मनीषा पूर्ण झालेली पाहायची होती? मला ठाऊक होतं. तुलाच कळेल हे, केवळ तुलाच. ये बैस. तू काय विचारलंस मला? मला युद्धभूमीवर काय दिसलं? नाही, दिसलं नाही फारसं, पण जाणवलं की शेवटी सर्व भक्षक मृत्यूच खरा. केवढा विनाश, किती योद्ध्यांचे बळी. हे सगळं इतकं आणि असं होईल असं वाटलं होतं आपल्याला. हे सगळं इतकं आणि असं व्हायला हवं होतं आपल्याला. युद्ध म्हटल्यावर अरण्यातला वन्नीच तो. किती चेतेल, कधी विझेल, कोण ठरवणार? पण विझला, अखेर असा विझला. मला आठवतंय, युद्धाच्या सुरुवातीला दुर्योधन मला नमस्कार करायला आला होता, तेव्हा मी त्याला आशीर्वाद दिला होता, धर्माच्या बाजूचा जय हो. तसंच झालं, होय ना? धर्माचा जय झाला. युद्धात कुणाचाच जय होत नसतो माते, धर्माचाही नाही. हा तटस्थ आवाज तुझाच का पांचाली? मी तर ऐकलं होतं की मुलांच्या मृत्यूच्या वार्तेने वादळात सापडलेल्या वेलीसारखी तुझी अवस्था झाली. मग काय घडलं असं की ज्याने तू एवढी सावरलीस, पुत्रशोकही विसरलीस? पुत्रशोक विसरले नाही माते. ती घटका विसरणं शक्य तरी आहे का? पण सहन करणं शक्य झालंय आता ते. मी तर वेडीविषयी झाले होते पुत्रशोकाने, आणि दुखावले गेले होते माझ्या पतींच्या उपेक्षेने. मग एके सायंकाळी कृष्ण आला. मरुभूमीतल्या काही कलावंतांना घेऊन आला. गायक, नट, नटनी मोठा समूह होता. विचारला तर म्हणाला, आता युद्धानंतर, विजयानंतर थोडंफार मनोरंजन, काव्यविनोद हवाच. मग त्या रात्री वाड्याच्या प्रांगणात त्या कलावंतांचा खेळ झाला, आणि त्यांनी आमचीच सारी कहाणी सादर करायला सुरुवात केली. आम्ही सर्व तिथे होतो. मंचावरही आम्हीच आणि प्रेक्षकातही आम्हीच. आमची सारी आयुष्य, सुख दुःख उलगडत जाताना पाहत होतो. माझी मुलं गेल्यानंतरचा त्या नटनीचा तो आक्रोश. नक्की कुणाची मुलं गेली होती? माझी की तिची? ती काय एवढी व्याकुळ झाली होती? मला काही कळेनासं झालं. मग तो आला. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला,
शांत हो कृष्णे. संताप आला त्याचा. म्हटलं अरे का हे असं पुन्हा सगळं जगायला लावलंस. तर म्हणाला चल माझ्या सगळे, खेळ संपलाय. तशीच त्याच्या बरोबर गेली. पाहते तो ते सारे कलावंत आपला पसारा आवरत होते. पण तेच होते का ते? मगाच्या भावनांचा लवलेशही नाही. मग हा पुत्र शोकाने विव्हल झालेली ती नटणी तिच्या तान्ह्या अर्भकाला स्तनपान करत होती. तिच्या सखीशी हसून बोलत होती. माझ्या मनातले भाव जणू ओळखून कृष्ण म्हणाला, पाहिलंस कृष्णे, असंच असतं आयुष्य देखील. त्याची नजर माझ्यावर खेळली होती. अथांग अपार मायेचा महासागर ओसंडत होता त्या नजरेतून. मन कसं शांत झालं त्या क्षणापासून. मग मला जवळ घेत तो म्हणाला, कृष्णे आता केवळ भविष्य, जसं असेल तसं, पण केवळ भविष्य. तुमची भविष्य, आम्हाला आता केवळ भूत. माते, एका गोष्टीबाबत तुझी मतं जाणून घ्यायची होती. नियोगाची प्रथा. हे तू मला का विचारतेस? माझा संबंधच काय या सगळ्याशी? आपल्यातल्या एखाद्याचा लवमात्र संबंध नाही अशी एकतरी गोष्ट आहे आपल्या आयुष्यात. सांग माते अशी शांत का? कारण मी जे जाणते ते सत्य असलं तरी कटू आहे, अप्रिय आहे. न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य नेहमी अप्रियच असतं माते. आणि आता एवढं सगळं घडून गेल्यावर तुला चिंता कसली? आता तू विचारतेस आहेस तर ऐक. तुला पणात जिंकणारा अर्जुन तिसरा मुलगा कुंतीचा, राज्याला वारस म्हणून केवळ एक युधिष्ठिर पुरेसा होता. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? खूप जुन्या गोष्टी झाल्या या माते. मी आज विषयी बोलते. काल उत्तरा प्रसूत झाली. अकाली. मूल मेलेलं जन्माला आलं. पुरेपुरे युद्धाचा शेवटचा बळी. आता निर्वंश. दासी तर सांगतायत की नगरात सर्वत्र गर्भवती बायका दिसतात म्हणे. विधवा, कुमारिका, बलात्कार झालेल्या. राजवंश उजाड झाला, प्रजेला तोटा नाही. आणि म्हणून आता वंशाच्या शुद्धतेसाठी पुन्हा नियोग. कसल्या शुद्धतेची चिंता गई आपल्या महान वंशाच्या. बोलू नये तो विषय काढलायस, पण आता बोलतेच. मला सांग, पितामह भीष्मांपासून कोण शुद्ध आहे या वंशात? त्यांची माता गंगा डोंगरी गांधर्व जमातीतली. महर्षी व्यास ब्राह्मण आणि धीवर मुलीचा वंश. तुझे पाचही पती देव जमातीचे पुत्र. आहे कुठे शुद्ध आर्य रक्त? कधी बीज आपलं म्हणून पीक आपलं, तर कधी क्षेत्र आपलं म्हणून पीक आपलं. आपल्याला हवा तसा न्याय वाकवायचा. पण म्हणजे तू आता नियोगाच्याच विरोधात बोलत असशील तर ते मात्र फारच भयंकर ठरेल. कारण त्या योगे तुझ्या पतींचा या राज्यावरचा हक्कच नाहीसा होईल. मग झालेल्या युद्धाला तरी काय अर्थ उरणार? अगं मग दुर्योधन तरी वेगळं काय सांगत होता? मी
आज विषयी बोलतेय माते. अगं धर्म काय, परंपरा काय एखाद्या वाहत्या प्रवाहासारख्या असायला हव्या. काळ बदलला, लोकांची धारणा बदलली, तसाच धर्म बदलायला नको. आणि एखाद्या सुताने चालवला वंश तर काय हरकत आहे? नाही, हरकत काहीच नाही. बीज त्यांचं चालेल, पण क्षेत्र क्षत्रियच हवं, उत्तरेच. तिला जर हे तोच मान्य, तर प्रश्न आहे. तिला हे मान्य नाहीये. आणि हे कळल्यावर कुंती मातेने मला देखील विचारलं, तू अजूनही रजस्वाला होतेस का म्हणून. मला इतक्या वर्षांनी पुन्हा. राज्य मिळवलंय तिच्या मुलांनी. जे मिळवलंय ते राखण्यासाठी ती जीव पाखडणारच. आणि वारसाशिवाय हे शक्य आहे का? आहे. या अशा प्रयत्नांनी बळजोरीने वारस मिळवण्याऐवजी दुसरा एक उपाय आहे. तिचाच वंश. कर्ण युद्धात मारला गेला, पण त्याचा मुलगा तो जिवंत आहे अजून. फार चतुर आहेस तू असं समजत होते मी आतापर्यंत. तुझा हा भाबडेपणा अतर्क्य आहे. का? ज्या न्यायाने माझे पती पांडव, त्या न्यायाने कर्ण देखील पांडवच. नाही, कारण तुझ्या पतींचा जन्म पंडुराजांच्या इच्छेने, संमतीने झालेला होता. कर्णाचं तसं नव्हतं. पण आता अशी सर्व बाजूंनी कोंडी झालेली असताना एकदा नाकारलेलं घटित स्वीकारायला काय हरकत आहे? माझी काय हरकत असणार आहे? प्रश्न आहे कुंतीचा, पांडवांचा. तू त्यांना कुणाला हा उपाय सांगितलायस? नाही अजून. मग एकदा तसा प्रयत्न करून बघ. खचितच. आजवर माझी कोणतीही इच्छा डावललेली नाही पाचांपैकी कोणी. कारण आजवर तुझ्या सर्व इच्छा त्यांच्या इच्छांशी सुसंगत होत्या मुली. मग ही सुद्धा तशीच नव्हे का? त्यांना वारस हवाय आणि तो मिळवायचा. त्यांना हवा तो मार्ग ते जाणतात. प्रश्न फक्त तू की उत्तरा एवढाच असेल. आणि उद्या जेव्हा हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेच्या समाजधारणा, धर्म, नीती, संकल्पना ठरवतील. हा नियोग होता की चमत्कार? नाही, मी नाही मान्य करणार. सत्य काय ते ओढून सांगेन मी स्वतःला. तुझा आवाज कोणापर्यंत पोहोचूच देणार नाहीत ते. लक्षात ठेव मुली, सत्य हे सत्तेचं पटीक असतं. आणि इतिहास नेहमी जेतेच लिहितात. इतिहासात माझी ही चिन्ही जसं पातिव्रत्याचं प्रतीक ठरेल, तसा पांडवांचा वंश हे चमत्काराचं फलित. खरंच का ग? म्हणजे एवढं सगळं भोगलं आणि भोगलं तर आपण सर्वांनीच असेल ना, पण प्रत्येकीचे भोग वेगळे. मी जे मान्य केलं ते तर नाही ना कुणाच्या वाटी आलं. उभ्या आर्यावर्तात 5 पतींची भार्या कोण आहे ग? काय म्हणतात अशा स्त्रीला? आर्य धर्मात निषिद्ध मानली गेलेली गोष्ट मी मान्य केली 5 एकीसाठी. 5 तरुण बलशाली क्षत्रिय राजपुत्र आणि मी एकटी. सुरुवातीला रोज नवीन पती सामोरा यायचा, भुकेलेला, पण मी तीच असायची. आणि माझ्यानंतर आलेल्या कोणत्याही सुनेला ही अट नाही घातली कुंती मातेने. मी मात्र वनवासातही पतींची साथ सोडली नाही, त्यापायी मुलांना दुरावले. आणि आज जर समाजधारणेला, नीती कल्पनांना अनुसरून मी जर माझं मत मांडलं तर हेच पती माझं तोंड बंद करतील असं म्हणतेस का? आणि कसं सहन करायचं ग हे? शांत हो मुली, शांत हो. तू मगा म्हणालीस ना प्रत्येकीचे भोग वेगळे, मग तसे सहन करायचे प्रत्येकीचे मार्गही वेगळेच असतात. तुझेही होते असे.
पण आज तुझे मार्ग अपुरे वाटत असतील तर माझा मार्ग स्वीकारून बघ. हं? डोळे बंद करून घे. ते कदापि शक्य नाही माते. अगं प्राक्तन जसं सामोरं येईल तसं ते स्वीकारावं लागतंच. मी ते कायमच उघड्या डोळ्यांनी स्वीकारत आले. तू नकार देत आयुष्य जगलीस, मी होकार देत. उपयोग काय पण अशा जगण्याचा? आज लौकिक अर्थाने विजयी होऊनही तू अशी पराभूत, आणि आयुष्याचा पण जिंकूनही लौकिक अर्थाने मी पराभूत. म्हणजे शेवटी दोघी पराभूतच, नाही का? मान्य. पण मी माझा पराभव झाकून विजयाचा उत्सव साजरा करू शकते हे लक्षात घे. आणि तू ज्या वंशाचा आयुष्यभर द्वेष केलास त्याचा सर्वनाश झाला तरी वेगळी दुःखाचं प्रदर्शन करावं लागतंय तुला. आणि ज्या पतीवर आयुष्यभर सूड गवलास त्याची पतिव्रता म्हणून झालेला लौकिक सहन करावा लागतोय. पण माझं दुःख कुरु वंशाच्या नाशाचं राहिलंच नाही आता. सर्वंकष विध्वंसाचं दुःख आहे हे. आणि पतीबद्दल म्हणत असेल तर तो मात्र माझा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे. चुकतेस तू म्हणते. अगं आपलं असामान्यत्व ओळख आणि लक्षात घे, असामान्यांना वैयक्तिक असं काहीही नसतं. त्यांचे आदर्श निर्माण होतात भविष्यात, आणि भविष्यात तुझ्याकडे पाहिलं जाणार ते एक आदर्श पतिव्रता म्हणून. पतीला नशिबानं नाकारलेलं दृष्टीसुख स्वेच्छेनं नाकारणारी आदर्श पतिव्रता. बाई ग, तुझ्या या पट्टी मागे पातिव्रत्याची मंद ज्योत तेवत नसून झालेल्या फसवणुकीच्या अपमानाच्या सुडाची धगधगती ज्वाला आहे हे लोकांना कळायला नको? खरंय. पण पण जन्मभर मनात जपलेलं गुह्य असं उघड करायचं नको वाटतं. माते मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण वादळातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी लहानांचा हात धरायला काय हरकत आहे? ऐक माझं, यापुढे आयुष्यातल्या भीषणतेला सामोरं जाताना डोळ्यांवर पट्टी बांधायचा सल्ला कोणाला देऊ नकोस. कबूल, चुकलं माझं. आणखी एक, तू देखील तुझी ही पट्टी सोड आणि एक आदर्श पतिव्रता म्हणून नाही तर एक मनस्वी मानिनी म्हणून जगाला सामोरी जा. तुझ्या डोळस आणि जाणत्या पाठिंब्याची गरज आहे आम्हाला. एका जुन्या युगाचा अंत केलाय आपण. आता नवीन युग देखील आपणच घडवायला हवं. आपलंच उत्तरदायित्व आहे. तर मंडळी, तुमचं काय मत आहे? कदाचित हे असं सगळं घडलं नसेल, किंवा घडलं असून आपल्यापर्यंत कोणी पोचू दिलं नसेल. खरं काय खोटं काय ते त्या अनादी अनंत काळालाच ठाऊक. आजच्या या जगात गांधारीचे किंवा द्रौपदीचे वंशज आहेत की नाहीत ते त्यालाच ठाऊक. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की, या पट्टीचे वंशज आजही आहेत. समाजात अनेक स्तरांवर आहेत. गांधारीची पट्टी सुटली की नाही माहित नाही, पण या आपल्या पट्ट्यांचं काय? असो, बिना रिंगटोनचा आम्हाला पाऊण तास दिल्याबद्दल शतशः ऋणी आहोत. आता आपापले मोबाईल सजीव करायला काही हरकत नाही, पण जाण्याआधी सर्वांची ओळख करून देतो. नाटकाचे लेखक प्रमोद काळे, ओंकार परांजपे, निकिता गोखले, समृद्धी घैसास, हेमांगी वाडेकर, ध्वनी प्रशांत फाटक आणि आमचे दिग्दर्शक आनंद घाणेकर.